पर्यंत पोहोचलोय. बुवा आणि भाची बसलेली आहे पाठीमागे. ही बघा बुवा आणि तिची भाची पाठीमागे बसलेली आहे. बडे बाप्पा आम्ही बसलो आता. इगतपुरी आलोय. आता थोड्या वेळात पोहोचू आम्ही त्र्यंबकेश्वर. ही जी हिरवळ तुम्ही बघताय ना, हे त्र्यंबकेश्वर मंदिरच्या एकदम एक्झॅक्टली पाठीमागे अशी हिरवळ डोंगराळ रस्ता मस्त छानसं बघण्यासारखं आहे पावसामध्ये. त्र्यंबकेश्वरला पोहोचलोय, पण पाऊस असल्यामुळे रेनकोट कॅरी केलेला आहे. खूप पाऊस आहे, थंडी आहे आणि छान असं वातावरण आहे. समोर तुम्हाला दर्शन घेऊच आणि फोटो बिटो काढू. जरा रिस्की आहे पण तरी पण काढू. त्र्यंबकेश्वर आणि त्र्यंबकेश्वर मेंबर आमचे. हे बघा आमची बिट्टी पापिया. मंदिर आहे, फॅमिली आहे. लाईन कमी आहे तर लाईन लावली. आता आहे 1-2 तास लागतील दर्शनाला. लवकर भेटू शिवबाबांकडे. हर महादेव. मोस्टली शनिवार रविवार टाळा, कारण नाही दर्शन भेटत, लाईन असते. शनिवार असल्यामुळे आम्हाला 6 तास लागले लाईनमध्ये उभं राहायला. चालते अजून नंबर ना आलाय. बिट्टी काय करते? हो महादेव, आता किती लाईन लावायची? लवकर तर दर्शन द्या आम्हाला, आम्ही आलोय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर नमः शिवाय. लवकर बोलवा. इथे LED लावलेली असते. त्या LED मध्ये लाईव्ह दर्शन आपले महादेवाचे आपल्याला लागतात. दर्शन तुम्ही लाईनमध्ये घ्यावे, कारण तिकडे गेल्यानंतर पण जास्त वेळ थांबता येत नाही. लगेच ते लोक लाईनतून बाहेर काढतात. म्हणून जेवढा वेळ लाईनीमध्ये असताना दर्शन घेऊन घ्यायचं.